अशीही एक प्रेमकथा भाग 19. प्रिया अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहते आणि म्हणते की मी जे काही विचारेन त्याला तू खरे उत्तर देशील. पारस डोळे बंद करतो आणि तिला हो असे संकेत देतो. हे तुझे दुसरे लग्न आहे का? ती त्याचं डोळ्यात पाहत थेट त्याला विचारते. पारसला हा प्रश्न अजिबात अपेक्षित नव्हता. प्रियाचं तोंडून हे सर्व ऐकून तो आश्चर्यचकित झाला. त्याचा चेहरा फिकट पडला, जो प्रियालाही लक्षात आला. पारस मनात विचार करतो की प्रियाला हे सर्व कसे कळले, तिला कुणी सांगितले. पुन्हा एकदा त्याच्या मनात भरकाच येते. प्रिया त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहत होती. पारस काहीतरी बोलण्यासाठी ओठ हलवतो, पण प्रिया मध्येच म्हणाली, खोटे बोलण्याचा विचार करू नको. फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर दे. हे तुझे दुसरे लग्न आहे का? पारस म्हणाला हो. प्रिया म्हणाली, मग अजूनही पहिल्या पत्नीवर प्रेम आहे का? प्रियाचं प्रत्येक प्रश्न पारससाठी अडचणी निर्माण करत होता. तो खोटेही बोलू शकत नव्हता आणि खरंही बोलू शकत नव्हता. पारसला काय बोलावे समजत नव्हते. शेवटी त्याची पहिली पत्नी प्रिया आहे आणि तो फक्त प्रियावरच प्रेम करतो. प्रिया म्हणाली, प्लीज मला सांग, तुला अजूनही पहिल्या पत्नीवर प्रेम आहे का? पारसने एक दीर्घ श्वास घेतला आणि हो म्हणाला. हे ऐकून प्रियाचे नाजूक हृदय तुटले आणि तिचे थांबलेले अश्रू वाहू लागले. तिने तिचा चेहरा हाताने झाकून घेतली आणि रडू लागली. तिची अवस्था पाहून पारसचे डोळेही ओले झाले. मी तुला सांगणार होतो, पण प्रियाने अचानक त्याच्याकडे पाहिले आणि अतिशय निरागसपणे म्हणाली, तू माझ्यापासून ही गोष्ट लपवली म्हणून मी रडत नाहीये. कदाचित तुला सांगायचे असेल, पण सगळं इतक्या लवकर घडून गेलो. पारस पुन्हा एकदा तिच्या निरागसतेवर मन हरवतो. मग तू का रडत आहेस? तो तिच्या हृदयाची तपासणी करत म्हणतो. प्रिया म्हणाली, हो, मी रडत आहे. कारण मी तुझ्यावर प्रेम करते असे म्हणत असताना ती अचानक सुन्न होते. तिला कळले की ती काय बोलणार होती. ती पारसकडे पाहते, जो तिच्याकडे त्याच्या मोहक नजरेने पाहत होता. प्रिया लगेच डोळे खाली करते. तिला स्वतःवर आश्चर्य वाटले की ती पारस समोर तिचे मन मोकळे करणार होती. पारसला समजले होते की ती काय बोलणार आहे. प्रिया मान खाली घालून बसली होती. रडण्याने तिचे गोरे गाल लाल झाले होते. ह्या क्षणी ती इतकी गोंडस आणि निरागस दिसत होती की तिला पाहून पारसच्या ओठांवर आपोआप हास्य येते. काय झालं? तू गप्प का बसलीस? सांग. प्रिया मनात म्हणाली, आता मी काय बोलू? बोलायला काही उरले आहे का? जेव्हा तू माझ्यावर प्रेमच करत नाहीस. मी माझ्या भावना तुला सांगितलं तर काय होईल? पण जर मी सांगितल्या नाही तर मला खूप वेदना होतील. सांगितलं तर कदाचित नशीब माझ्यावर दया करेल आणि तो माझ्या डोळ्यात स्वतःबद्दलचे माझे प्रेम पाहिल. हे बघ, मला माहित आहे की तू तुझ्या पहिल्या पत्नीवर खूप प्रेम करतोयस आणि तू माझ्याशी फक्त माझ्या आदर आणि सन्मानासाठी लग्न केले आहेस. ह्याशिवाय तुझ्या हृदयात माझ्यासाठी दुसरे काही नाही. हे ऐकून पारसला धक्का बसला की मला माहित नाही की ही वेडी मुलगी काय विचार करत आहे. तो पंच मारणारच होता तेव्हा प्रिया त्याच्या ओठांवर बोट ठेवते आणि म्हणते, इश, मला बोलू दे प्लीज. जर मी आज बोलू शकले नाही तर कदाचित मी पुन्हा कधीही बोलू शकणार नाही. जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटले, माझ्यावर विश्वास ठेव. मला हे देखील कळले नव्हते की मी तुला पहिल्यांदा भेटत आहे. असं वाटलं की मी तुला पहिल्यापासूनच ओळखते. तू माझं स्वतःचं असल्यासारखं वाटलंस. मग जेव्हा जेव्हा मी तुला पाहिलं किंवा तुझ्या आजूबाजूला असायचे तेव्हा मी तुझ्याकडे आकर्षित व्हायचे. असं नाही की मी स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, पण मी ते करू शकले नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव किंवा नाही, पण मी तुला सांगेन की मी वैभवशी लग्न करणार होते. पण मला त्याच्यासाठी कधीच काहीही वाटलं नाही. जे मला तुझ्यासाठी बोलता बोलता ती पुन्हा एकदा शांत होते. पारस तिचे बोलणे शांतपणे ऐकत होता. त्याला दिसते की प्रियाच्या गालाचा रंग वाढला आहे. तिच्या चेहऱ्यावर लाजेचे भाव आहेत. प्रिया पुढे बोलते, मला माहिती आहे तू काय विचार करत आहेस. पण मला चुकीचे समजू नको पारस. मी फक्त माझ्या आईच्या आनंदासाठी वैभवशी लग्न करत होते. माझ्या मनात त्याच्याबद्दल इतर कोणत्याही भावना नव्हत्या.
मी तुला काय सांगू? मी तुझ्यावर ती अस्वस्थपणे बोलते. मग ती 2 सेकंद शांत होते, डोळे बंद करते, नंतर एक दीर्घ श्वास घेते. मी तुझ्या प्रेमात पडले आहे पारस, खूप म्हणजे खूप. ती डोळे बंद करून बोलते. पारसच्या मनात काय चाललंय हे फक्त त्यालाच माहीत होतं. प्रिया डोळे उघडते आणि पारसकडे पाहते. मला माहित आहे की तू माझ्यावर प्रेम करत नाहीस, पण तू मला थांबवू शकत नाहीस. ती हळूहळू त्याच्या जवळ येते आणि अचानक त्याचं छातीवर डोकं ठेवून डोळे बंद करते. मला कधीही तुझ्यापासून दूर ढकलू नकोस. मी असं म्हणत नाहीये की तू तुझ्या पहिल्या बायकोला विसरून जा, पण तू मला तुझ्या हृदयात थोडी जागा देऊ शकत नाहीस का? मी तुझी उदासीनता सहन करू शकत नाही. मी तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. माझा नवरा नसला तरी माझा मित्र हो, पण माझ्यापासून दूर जाऊ नकोस. पारसला प्रियाचं आवाजातील वेदना, तळमळ, अस्वस्थता जाणवत होती. तो तिची अवस्था चांगल्या प्रकारे समजत होता. प्रिया त्याच्या पाठीवर हात ठेवते आणि डोळे बंद करते. तिच्या अस्वस्थ हृदयाला बरं वाटते आणि पारसच्या हृदयालाही. पारसचे हात अनिच्छेने तिच्या कमरेभोवती गुंडाळतात आणि तो तिला घट्ट मिठीत घेतो. दोघांच्याही अस्वस्थ हृदयांना आराम मिळत होता. त्यांना शांती मिळत होती. दोघांचेही डोळे ओले होते. दोघंही त्यांच्या प्रेमात बुडाले होते. फरक एवढाच होता की प्रियाने आधीच तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या, पण पारस तिला त्याच्या भावना व्यक्त करू शकत नव्हता, जरी तो इच्छित असला तरीही. प्रियाने डोळे मिटून पारसला घट्ट धरते. ओठांवर हास्य आणि डोळ्यात अश्रू होते. असे वाटत नाही की मी पहिल्यांदाच तुझ्या जवळ आले आहे. असं वाटतंय की मी आधीही तुझ्या मिठीत कितीतरी वेळा आले आहे. अरे, ही किती सुंदर भावना आहे, जी शब्दात व्यक्त करता येत नाही. पारसही तिला मिठीत घेऊन उभा होता आणि मनात काहीतरी विचार करत होता. मी ह्या निष्पाप प्रियाचे हृदय तोडू शकत नाही. मी तिच्या निष्पाप प्रेमाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मी असे केले तर ती तुटून जाईल. तिला किती वेदना होतील. नाही, मी आता प्रियाला आणखी वेदना देऊ शकत नाही. जरी मला तिच्यासाठी स्वतःला वेदना द्याव्या लागल्या तरी. मी आता तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. मला माहित नाही पुढे काय होईल. नशीब मला कोणत्या वळणावर घेऊन जाईल. जर उद्या तुझ्या आठवणी परत आल्या तर कदाचित त्यावेळी तुला मला माफ करायचे नसेल. तुला मला सोडून जायचे असेल आणि माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या प्रत्येक निर्णयाचा आदर करेन. तू दिलेली प्रत्येक शिक्षा मी स्वीकारेन. तुझ्याशिवाय जगणे कठीण होईल, पण मी माझे संपूर्ण आयुष्य तुझ्या आठवणींच्या आधारावर घालवीन आणि आतापासून मी तुझ्या सोबत फक्त चांगल्या आठवणी बनवीन. अंतर नाही, दुःख नाही, पण तुला जे हवं तेच होईल. मी ते करेन जे तुला आनंद देईल. मी कितीही दिवस तुझ्या सोबत असलो तरी आता त्यात फक्त प्रेम असेल. हा विचार करत त्याच्या ओठांवर एक खोल हास्य येते. आज इतक्या दिवसांनी तो मोकळेपणाने हसला. पुन्हा एकदा तो प्रियाचं पारस बनण्यास तयार होता. तो पारस जो कुठेतरी हरवला होता. तो पारस फक्त आणि फक्त प्रियासाठी आणि प्रियामुळे परतण्यास तयार होता. पारस हळूहळू प्रियाला स्वतःपासून वेगळे करतो. तर मॅडम, आज रात्री तुझ्या मित्राला जेवण मिळेल की नाही? तो खोडकर स्वरात म्हणतो, ज्यामुळे प्रिया शुद्धीवर येते. तिला कळते की ती सगळं विसरून फक्त पारसला चिकटून आहे. तेही किती दिवसापासून कुणास ठाऊक. तिला तिच्या कृत्याची खूप लाज वाटते, इतके की तिचे गोरे गाल लाजेने गुलाबी झाले. तिला पारसकडे पाहण्याची हिंमत झाली नाही. मी तुझ्यासाठी जेवण आणते, असं म्हणत ती पटकन उठते आणि तिथून निघून जाते. पारस लगेच तिचा हात धरतो. प्रियाची पावले तिथंच थांबतात. तिच्या हृदयाचे टोके वाटतात. पारस पटकन प्रियाचा समोरच येतो. निरागस प्रिया मान खाली घालून त्याच्या समोर उभी होती. प्रियाचे हृदय वेगाने धडधडत होते. पारस हळूहळू तिच्या जवळ येतो आणि तिचे दोन्ही हात हातात धरून म्हणतो, मला माफ कर प्रिया. प्रिया आश्चर्याने त्याच्याकडे पाहते आणि काहीतरी बोलण्यासाठी
तिचे ओठ हलवते पण पारस तिच्या ओठांवर बोट ठेवून तिला थांबवतो. इश, मला बोलू दे. जर मी आज बोलू शकलो नाही तर मी कधीच बोलणार नाही. प्रियाचे गाल आणखी लाल झाले. तिचे हृदय वेगाने धडधडत होते. इतके वेगाने की जणू काही ते बाहेर उडी मारेल. पारस पुन्हा बोलू लागला. मला माफ कर, माफ कर, कारण मी तुझ्यापासून पळून जात होतो. मी काय करू शकतो? मी स्वतःमध्ये गुंतलो होतो. मला काय करावं हे समजत नव्हते. मी ना तुझ्याजवळ येऊ शकलो आणि ना तुझ्यापासून दूर जाऊ शकलो. फक्त यामुळे मला माफ कर. पण तू बरोबर बोलत होतीस. आपण आपले नाते मैत्रीत सुरू करू शकतो. मला थोडा वेळ दे. मी वचन देतो की मी तुला कधीही तक्रार करण्याची संधी देणार नाही. असे म्हणत तो तिच्या कपाळावर ओठ ठेवतो आणि तिच्या कपाळाचे खूप प्रेमाने चुंबन घेतो. प्रियाचे डोळे आपोआप बंद होतात. तिला आपलेपणाची भावना जाणवते. जणू ती पारसची ही भावना ओळखते. जणू पारस यापूर्वी तिच्या जवळ आला आहे. पण कसे आणि केव्हा? मग ती एका दुविधेत अडकली. पण ती तिच्या चेहऱ्यावर ते दिसू देत नाही. पारस तिला निरोप देतो आणि त्याचं मनगटावरील घड्याळ काढून टेबलावर ठेवतो. प्रिया तिच्या वाढलेल्या हृदयाचे टोके शांत करते आणि म्हणते, तू फ्रेश हो, मी तुझ्यासाठी जेवण आणते. पारस मध्येच बोलतो, हा, माझ्यासाठी नाही तर आमच्यासाठी, तो हसत म्हणतो. प्रियाने त्याला पहिल्यांदाच हसताना पाहिले होते आणि तेही अशा प्रकारे उघडपणे. पुन्हा एकदा प्रिया त्याचं हास्याने तिचे मन गमावून बसते. पारस अजूनही तिच्याकडे पाहत होता. प्रिया त्याच्या मोहक नजरेला टक्कर देऊ शकत नाही आणि ती पटकन निघून जाते. तिच्या ओठांवरही एक दबलेले हास्य येते. पारस तिच्या कृतीवर हसतो. त्याच्या मनात म्हणतो, ती अजिबात बदललेली नाही. ती अजूनही तशीच आहे, वेडी. मी तुला किती दिवस खोलीत बंदिस्त ठेवणार नाही. तुला स्वतःलाच सगळं सहन करावं लागेल, जेणेकरून ह्यावेळी कोणीही तुझ्या निरागसतेचा फायदा घेऊ शकणार नाही. प्रिया स्वयंपाक करत जाऊ लागते. पारसचा आवाज अजूनही तिच्या कानात घुमत होता. आपण मित्र बनून आपले नाते सुरू करू शकतो. मी वचन देतो की मी तुझे सर्व तक्रारी सोडवेन. तिचा चेहरा चमकत होता. ती स्वयंपाक करत जाते. तीच बाई शोभा स्वयंपाकघरात होती, जी सकाळी तिची खोली स्वच्छ करण्यासाठी आली होती. प्रियाला पाहून शोभा म्हणते, अहो मॅडम, तुम्हाला काही हवे असेल तर तुम्ही फोन करू शकला असता. प्रिया म्हणाली, थँक यू, पण मी दिवसभर खोलीत बसू शकत नाही. ती खूप प्रेमाने बोलते. शोभा मनात म्हणते, मनाने खूप चांगली आहे प्रिया मॅडम, अजिबात घमंड नाही. आता ती आणि पारस सर नेहमी आनंदी असले पाहिजेत. प्रिया पाहते की जेवण तयार आहे. तेवढ्यात दुसरा नोकर तिथे येतो आणि शोभाला म्हणतो, बर का मॅमचे जेवण तू प्लेटमध्ये ठेवलंस? शोभा म्हणाली, हो, तो तिथे आहे. प्रिया मनात म्हणते, पारस त्याच्या आईशीही बोलत नाही, असं काय झाले? मला माहित नाही ह्या रागाचे कारण काय आहे. तो खूप कमी बोलतो. तो माझ्याशी खूप कष्टाने बोलू लागला आहे. जर मी त्याला आत्ता विचारलं तर तो पुन्हा गप्प बसेल. हा नोकर बरकाचे जेवण घेऊन तिथून निघून जाऊ लागतो. प्रिया अचानक म्हणते, थांब, मला दे, मी देते. ती जवळजवळ त्याच्या हातून जेवणाची प्लेट घेत म्हणते. तो नोकर, ज्याला सगळं माहीत होतं पण तो प्रियालाही नकार देऊ शकत नव्हता. प्रिया बरकाच्या खोलीकडे जाते. तो नोकरही तिच्या मागे येतो. बरका बेडवर बसली होती आणि काही फाईल वाचण्यात मग्न होती. तिच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. प्रिया दारावर टोठावते. बरका न पाहता म्हणते, या. प्रिया 2 पावले आत येते आणि जेवणाची प्लेट टेबलावर ठेवते. तिच्या हातातील बांगड्या टणक करण्यातच बरका वर पाहते. तिच्या चेहऱ्याकडे पाहते. प्रियाला समोर पाहून तिला आश्चर्य वाटते. तू? ती आश्चर्याने म्हणते. प्रिया म्हणाली, मी तुमच्यासाठी जेवण आणले आहे आई. खरं तर ती खूप निरागसतेने हसत म्हणते. आई हा शब्द ऐकताच बरकाचे मन भरून येते. तिचे डोळे ओले होतात, जे ती प्रियापासून लपवण्याचा प्रयत्न करते, पण ती तसे करू शकत नाही. आज इतक्या महिन्यांनी तिने आई हा शब्द ऐकला होता. त्यामुळे तिला भावनिक होणे स्वाभाविक होते. आई? तिच्या तोंडून गोंधळून बाहेर पडते. प्रिया तिच्याकडे खूप प्रेमाने जाते. का? मी तुम्हाला आई म्हणू शकत नाही?
जर तुम्ही पारसची आई आहेत तर तुम्ही माझीही आई आहे ना. बरं का तिच्या शब्दांना उत्तर देऊ शकत नाही. आणि ती कशी देऊ शकते? प्रियाची निरागसता, तिची जवळीक तिला तिचंच नजरेत पाडत होती. तिचे हृदय दुखत होते, तिचा आत्मा तिला शिव्या देत होता. प्रत्येक क्षणी तिला आतून एक गोष्ट खूप दुःख देत होते. तिच्या हट्टीपणामुळे, तिच्या अहंकारामुळे सगळं उद्ध्वस्त झालं होतं. तिने स्वतःच्या हाताने सगळं उद्ध्वस्त केलं, सगळं. प्रिया तिच्या हात हातात घेऊन म्हणाली, मी तुम्हाला आई म्हणू शकते का? बरं का प्रेमाने तिच्या गालावर ताप देते आणि हो म्हणत मान हलवते. प्रिया तिला लहान मुलाप्रमाणे मिठी मारते. बरकाच्या शरीरातील प्रत्येक छिद्र एक सुखद भावनेने भरते. तिला वाटते की पारसही तिला अशाच प्रकारे मिठी मारायचा. आणि आता बरका त्याच्याशी बोलायला उत्सुक आहे. प्रिया तिच्यापासून वेगळे होताना म्हणते, मला तुमच्याशी खूप बोलायचे आहे, पण मी उद्या बोलते. आता तुम्ही जेवून घ्या, असे म्हणत ती निघून जाते. ती निघून जाताच बरका आतून तुटून पडते. ती तिचा चेहरा हातात धरते आणि म्हणते की मी काय केले? पारस फ्रेश होऊन बाहेर आला होता. तो पाहतो की प्रिया अजून आली नाहीये. मी खाली जाऊन तपासतो, असा विचार करून तो दार उघडतो आणि त्याच क्षणी प्रिया येते. दोघेही टक्कर होण्यापासून तोडक्यात वाचले. प्रिया शिस्तीत गरम अन्न तुझ्या हातावर पडले असते. पारस तिच्या हातातून जेवणाचा ट्रे घेतो. प्रिया ही त्याच्या मागे आत जाते. तिला आत्ताच पारसला बरकाबद्दल विचारायचं होतं, पण नंतर काहीतरी विचार करून ती शांत होते. चल आत ये, तू तिथेच का उभी आहेस? पारस खूप प्रेमाने बोलतो आणि तिच्या हृदयाचे टोके वाढवतो. प्रियाला वाटतं पारस नक्कीच माझा जीव घेईल. आधी तो बोलतही नव्हता आणि आता तो इतक्या प्रेमाने बोलत आहे की तो मला वेडा करेल. ती विचार करत होती. पारस पुन्हा म्हणाला, प्रिया मला भूक लागली आहे. प्रिया तिचे मोकळे केस कानामागे सारते. हो, मी येते. हळूहळू पारस तिला प्रत्येक आनंद देण्याचा प्रयत्न करत होता आणि प्रिया ह्यात आनंदी होत होती. ते दोघे एकत्र जेवू लागले. दुसरी जागा, दुसरे शहर. रात्रीच्या सावलीत एक खोलीत बसलेली एक व्यक्ती, जो आरशात त्याचा चेहरा पाहत होता. त्या संपूर्ण खोलीत सगळीकडे प्रत्येक कोपऱ्यात पारस, प्रिया आणि बरकाचे फोटो होते. त्याने सर्वांच्या फोटोवर चाकूने टोचले होते. प्रचंड रागाने त्याने बरकाचा फोटो पेटवला. तू मला फसवलेस. माझ्याकडून तुझे काम करून घेतल्यानंतर तू मला मारण्याचं कट्ट रचलीस. बरका आंटी, पण तुला माहित नाही की मीही काही कमी नाहीये. माय डिअर आंटी, तुला तुझ्या कृत्याची शिक्षा नक्कीच मिळेल. यानंतर त्याने प्रियाचा फोटो उचलला आणि म्हणाला, माय डिअर प्रिया, बघ तुझ्यामुळे माझी काय अवस्था झाली आहे. माझे नाव, माझी ओळख, अगदी माझा चेहरा, सगळं काही बदललंय. फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. एवढं सगळं करूनही जर मी तुला मिळवू शकलो नाही तर मला लाज वाटावी आणि माझ्या प्रेमाला देखील. पण ह्यावेळी नाही प्रिया, ह्यावेळी माझी फसवणूक होणार नाही. लवकरच मी तुम्हा तिघांच्या आयुष्यात वादळाच्या रूपात येत आहे आणि रुद्ध परत येत आहे एका नवीन रूपात.